नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या मनातील विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत यावर केवळ आपलं आरोग्यच नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं संपूर्ण जीवन अवलंबून असतं. मागील काही दिवसांपासून आपण ओमायक्रॉनच्या भीतीखाली जगत आहोत, त्याच्या छायेच्या विळख्यात आहोत. पण यातून बाहेर पडण्यासाठी केवळ प्रशासन, शासकीय यंत्रणा किंवा डॉक्टर हे फक्त यांचंच काम नसून एक सुज्ञ नागरिक किंवा एक सुज्ञ समाज म्हणून आपण या परिस्थितीत काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले विचार कसे असले पाहिजेत किंवा आपलं राहणीमान आपण नक्की काय कृती केली पाहिजे हे प्रामुख्याने याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे सकारात्मक ऊर्जा आणि ओमायक्रॉनशी लढा. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच तज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रिया मंगेश वैद्य. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर प्रिया मंगेश वैद्य या मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंदो यांच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक तत्वज्ञान या विषयावर त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाला मुंबई विद्यापीठातर्फे PhD ही पदवी प्राप्त झाली आहे. डॉक्टर प्रिया वैद्य यांच्या नावावर 2 अभ्यासपूर्ण पुस्तकं तसेच अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले 25हून अधिक शोधनिबंधही आहेत. याचबरोबर त्या एक उत्तम कवयित्री आणि लेखिकाही आहेत. त्यांच्या साहित्यातून त्यांची समाजाविषयीची तळमळ सहजपणे व्यक्त होत असते. आज आपण त्यांच्याकडूनच सकारात्मक विचार करणं किती महत्त्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने केले पाहिजेत या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. मॅडम, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कारण खरंच खूप आत्ता ही जी परिस्थिती चालू आहे त्याच्यामध्ये आजचा जो आपला विषय आहे की सकारात्मक ऊर्जा ही खूप महत्त्वाची आहे. आणि कालच स्वामी विवेकानंद यांची जयंती झाली. सो सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार यावर तुमचाही गाढा अभ्यास आहे. तर मला असं वाटतं की सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात आपण याच ऊर्जेने केली तर खूप बरं होईल. काय सांगाल? खूपच चांगला प्रश्न आहे. आणि स्वामी विवेकानंदांचे जे तत्वज्ञान आहे ते खूप सकारात्मक आहेत. आणि स्वामी विवेकानंद चे विचार जे आहेत ते प्रेरणा देणारे आहेत. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की प्रत्येकात दिव्यत्व आहे आणि त्यामुळे ते दिव्यत्व आपल्याकडे आहे. हे दिव्यत्व आपल्याला कुठल्याही भीतीपासून लांब नेणार आहे आणि आपल्याला तो रस्ता दाखवणार आहे की आपण एक चांगलं जीवन कसं जगू शकतो. आणि त्यामुळे असे विचार आज खूप महत्त्वाचे आहेत. ते केवळ वाचायचे नाहीत पण ते आपण कसं आपल्या रोजच्या जीवनात त्याचा कसा उपयोग करू शकतो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणून समस्या येतील पण त्या समस्यावर आपण तोडगाही काढू शकतो. आणि म्हणून भीती ही बाजूला ठेवायची आहे आणि जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जायचं आहे आपण. अगदी खरं आहे. खूप छान सांगितलं तुम्ही की आपल्या प्रत्येकामध्ये एक दिव्यत्व असतं आणि त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आपल्याला होणं खूप गरजेचं असतं. आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार तर खरंच म्हणजे प्रत्येक विचारांनी आपण प्रेरित होऊन पुढे जात असतो. तसंच आहे की आत्ताची ही जी परिस्थिती आहे त्यातून घाबरून न जाता आलेल्या परिस्थितीचा सामना करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्या ज्या स्त्रिया असतात, जसं आपण आपली सखी म्हणतो, तर ती एक अशी सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे, ऊर्जेने भरलेली आहे. यावर तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं जी स्त्री असते ती संकटांना कधीच घाबरत नाही. मला आता हल्ली असंच वाटायला लागलं की संकट स्त्रीला घाबरतात. कारण ह्या स्त्रीला कुठल्याही संकटांना तोंड देण्यासाठी तिची आता ती सवय झालेली आहे आणि तिच्यात ती शक्ती आहे. आणि आपण जर पाहिलं भारताचा इतिहास पाहिला आपण खूप आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत की जी स्त्री शक्ती आहे, राणी लक्ष्मीबाई असू द्या किंवा सावित्रीबाई फुले, ह्या अशा स्त्रिया आणि अनेक भगिनी ज्या आहेत, प्रत्येक दिवशी आपण पाहतो की ही जी शक्ती आहे ती खूपच आपण प्रेरणा देणारी आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठीच स्त्रियांकडे जी शक्ती आहे ती शक्ती त्यांनी अजून त्याचा उपयोग करायला हवा
आणि त्यांनी इतरांना ती प्रेरणा दिली पाहिजे. त्यामुळे स्त्री नक्कीच सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे, हे नक्की. अगदी खरं आहे. खरं तर ह्या आत्ताच्या ह्या ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी स्त्रियांचं सहकार्य का आणि कसं महत्त्वाचं आहे, काय सांगू शकाल? स्त्रियांचं सहकार्य सर्वात महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने माझ्याकडे 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे आस्था, दुसरं बळ आणि कठोर शिस्त. जेव्हा आपण पाहतो की स्त्री ही घरातली जी स्त्री असते तिचा जो स्वभाव असतो तो सर्वांना सामावून घेण्याचा असतो आणि त्यामुळे ती फक्त स्वतःसाठी जगत नाही, ती सगळ्यांसाठी जगते. आणि म्हणूनच ती सूचना करत असते, ती कुटुंबाचं रक्षण करत असते आणि त्याच्यात स्वच्छता असेल किंवा आणि काही सूचना असतील त्या असतात. किंवा आपण जेव्हा म्हणतो बळ, ते जे बळ आहे की ते बळ जे स्त्रियांमध्ये आहे ते जीवन अनुभवांमुळे ते बळ आहे आणि म्हणून ती त्या बळामुळे ती कधीच खचून जात नाही. आणि म्हणून आपण पाहतो की ती कुटुंबाला धीर देत असते आणि तो धीर खूप महत्त्वाचा असतो. आणि कठोर शिस्त, पण त्या कठोर शिस्तीत पण प्रेमाची भावना असते. आणि म्हणून आपण पाहतो की लहान मुलांना सांगणं की बाहेर जाऊ नका, ते प्रेमाने त्यांना सांगायचं आहे आणि त्यांना ते करायला तसं लावायचं आहे. किंवा मास्क लावा किंवा स्वतःची काळजी घ्या, ही प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीला प्रत्येक वेळी काही वेगळ्या प्रकारे सांगत असते आणि त्याच्यात तिची शिस्तही असते, तिचं प्रेमही असतं, तिची आस्थाही असते. आणि मला असं वाटतं की स्त्री एक वेगळ्या प्रकारची शिक्षिकाही असते. त्यामुळे तिचा जो आपण म्हणतो रोल आहे किंवा ती ज्या भूमिकेत असते त्याच्यात तिची जी काळजी असते, त्यामुळे आपण ह्या लढ्याला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो असं मला वाटतं. अगदी खरं आहे. खूप छान पद्धतीने सांगितली. कारण की प्रत्येक घराचा, कुटुंबाचा आपण एक म्हणू शकतो की एक भक्कम खांब स्त्रिया आहेत की ज्या पूर्ण कुटुंबाला त्यांनी जोडून ठेवलेलं असतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा खंबीरपणे त्या खरं तर लढा देत आहेत. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या स्वतः घेत आहेत. खरं तर स्त्री आणि संयम हे एक समीकरणच आहे. तर या ओमायक्रॉनशी लढा देताना हे किती महत्त्वपूर्ण आहे, आम्हाला सविस्तर काय सांगाल? स्त्री आणि संयम हे अगदी योग्य समीकरण आहे असं मला वाटतं. कारण आपण जेव्हा ह्या परिस्थितीत जेव्हा आपण संयमाचं ती भूमिका बघतो स्त्रिया जे घेत आहेत, म्हणजे कसं एकदम आपण पाहिलं की आपण घाबरायचंही नाही आहे आणि बेसावधही व्हायचं नाही आहे. तर ह्याच्यातला जो बॅलन्स, समतोल जो आहे तो स्त्रियांकडे खूप आहे. त्यामुळे तो संयम जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मनातला जो गोंधळ आहे तो कमी करायचा आहे. आणि म्हणून काही अशी समस्या येते तसं आपण कधी कधी गोंधळून जातो. ह्यासाठी पण आपण एक स्वतःला शिस्त लावू शकतो की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा 5 मिनटं आपण शांत बसलो, दुपारी 5 मिनटं आणि रात्री झोपायच्या आधी जर आपण शांत बसलो थोडा वेळ, तर मनात जे प्रश्न येतात, जी भीती असते ती कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होईल. आणि संयम जो आहे प्रत्येकात तो आपण वाढवू शकतो. त्यामुळे सगळी उत्तरं जी आहेत ना ती आपण जसं म्हणतो की आपल्या आंतरिक ह्याच्यात आपण पाहिलं तर आपल्याकडे ती खूप शक्ती आहे. आणि म्हणून ते आपण त्याच्यावर नीट शांतपणे विचार करायचा आहे आणि परिस्थितीला तोंड द्यायचं आहे. आणि ही परिस्थिती नेहमी अशीच राहणार आहे असं नाही, ती सुधारणार आहे हे नक्की. अगदी खरं आहे. खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही की ही परिस्थिती तशीच राहणार नाही आहे, ती सुधारणार आहे हे नक्की. आणि या सगळ्या याच्यामध्ये फक्त आपण खचून न जाता कशा पद्धतीने सकारात्मकतेने पुढे जाऊ शकतो हे खूप महत्त्वाचं. म्हणजे कधी कधी काय होतं की कोणी घाबरलेलं असतं तर ती व्यक्ती दुसऱ्याला पण घाबरवते आणि मग ते घाबरणं असं सगळीकडे पसरतं. तर ते न करता एकमेकींना आपण विश्वास द्यायचा आहे की आपण नक्की याच्यातून बाहेर येणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की निर्भीड होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते निर्भीड होण्यासाठी आपण आपल्याकडे पाहायला पाहिजे.
की आपली नक्की वृत्ती काय आहे, आपण कशा प्रकारे त्या समस्येकडे पाहतोय. आणि जर आपण चांगल्या प्रकारे त्याच्याकडे पाहिलं आणि आपण चर्चा केली तर त्याच्यातून नक्कीच काहीतरी एक रस्ता आपल्याला दिसेलच. अगदी खरं, खूप छान सांगितलं तुम्ही. मला असं विचार आहे की स्त्रियांचं नेतृत्व कौशल्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येक घरामध्ये तिचं एक नेतृत्व असतं ज्या कौशल्याने ती पूर्ण घर सांभाळत असते. तर या ओमायक्रॉनशी लढा देताना हे कितपत आपल्याला उपयोगी पडतं? खूपच उपयोगी पडतं असं मला वाटतं. आणि जेव्हा आपण म्हणतो की सत्य आणि सतर्क राहणे आणि सहनशील राहणे, तर सत्याकडे जेव्हा आपण पाहतो की त्यांचं जसं लक्ष असतं की आजची परिस्थिती काय आहे, बाहेरची परिस्थिती काय आहे आणि घरातली परिस्थिती काय आहे, तर हे जे सत्य आहे त्या सत्याला सामोरं जाण्याची ताकद स्त्रीकडे आहे. त्यामुळे तिच्याकडे ती त्याबद्दल विचार करणार आहे, त्याच्यातून मार्ग शोधणार आहे आणि त्यामुळे ती सत्याची वाट धरणार आहे. दुसरं म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा आपण सतर्क आणि सज्ज राहणार आहोत की आपल्याला जर एखादी समस्या समजली आहे किंवा आता असं कदाचित होणार आहे, आपण बघतो की कोणाला खोकला आहे, कोणाला ताप येतो आहे, तर जी स्त्री असते, घरातली आई असेल, तिचं बरोबर लक्ष असतं सगळ्यांच्या आरोग्याकडे आणि त्यामुळे ती सतर्क असते. त्यामुळे ती सज्जही असते की आता नक्की नेक्स्ट स्टेप आपण म्हणतो ना काय करायचं आहे, ती अशी गोंधळून जात नाही. आणि तिसरं म्हणजे ती खूप सहनशील असते. मला असं वाटतं की ह्या कोविडच्या काळात येणाऱ्या प्रत्येक लाटेनंतर स्त्रिया अधिक सहनशील होताना मला दिसत आहेत. आणि ती पण एक प्रकारची प्रेरणा आहे. खरं की आपल्याला समस्या आहेत खूप हे माहिती असून त्याच्यावर तोडगा कसा काढता येईल हे ती विचार करते, व्यक्त करते आणि त्याच्यातून मार्ग काढते असं मला वाटतं. आता जसं तुम्ही सांगितलं की याच्यावर तोडगा कसा काढायचा ती विचार करते, पण अजूनही कशा पद्धतीने यावर म्हणजे आपण विचार करणं, जाणून बुजून विचार करणं किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने तोडगा काढला पाहिजे यावर आपण चर्चा करूया. आधी एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात अंबरनाथवरून. नमस्कार, बोला. बोला सर. नमस्कार. नमस्कार. माझे दोन प्रश्न आहेत. विचारा. पहिला प्रश्न म्हणजे विवेकानंदांचं एक फार छान वाक्य आहे, इफ यू आर बॉर्न ऑन द अर्थ यू हॅव टू कीप मार्क ऑन द अर्थ. तर ह्या पद्धतीचं वाक्य जर आज प्रत्येक तरुणांनी जर आत्मसात केलं तर आपला भारत देश फार पुढे जाईल. यावर आपलं मत काय आहे? आणि दुसरं वाक्य असं आहे की गिव्ह मी 4 प्युअर अँड सेल्फलेस पर्सन्स आय विल शेक द वर्ल्ड. तर पवित्रता आणि निस्वार्थपणा म्हणजे नेमकं काय? धन्यवाद. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर तर आपण आता घेणारच आहोत आणि ही चर्चाही आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत की सकारात्मक ऊर्जा आणि ओमायक्रॉनशी लढा. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रिया मंगेश वैद्य. मॅडम, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपल्याला श्रीकृष्ण पाडगावकर यांचा फोन होता आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारले होते. आणि खरं तर तुमचा एवढा अभ्यास आहे आणि या सकारात्मक ज्या ऊर्जेबद्दल आपण बोलत आहोत तर आम्हाला अजूनही त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी अजूनही जाणून घ्यायला आवडेल. सविस्तरपणे काय सांगाल? होय, प्रश्नही खूप चांगला आहे. आपण जेव्हा स्वामी विवेकानंदांचं तत्त्वज्ञान पाहतो तेव्हा त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते एक प्रकारचा आपल्याला एक जीवन मार्गच दाखवत आहेत. आणि निस्वार्थी कसं राहायचं आहे, कारण माणूस हा स्वार्थी असतो आणि त्याला जे पैसे हवे असतात किंवा प्रसिद्धी हवी असती ह्याच्यात तो अडकतो. आणि समाजासाठी काही काम करायचं असेल
तर त्याच्यात माझा काय फायदा होईल आणि मला कशी प्रसिद्धी मिळेल ह्याच्यात तो अडकतो. आणि म्हणूनच आपण बघतो की समाजसेवा करण्यासाठी खूप लोक तयार नसतात. आणि ही तयार नसतात कारण त्यांच्यात एक प्रकारचं अज्ञान असतं की त्यांना असं वाटतं की मला ह्याच्यातून काहीच मिळणार नाही, मी कशाला हे सगळं करू. पण जेव्हा आपण स्वामी विवेकानंदांचं तत्त्वज्ञान पाहतो तर त्याच्यात त्यांनी एक असं छान उदाहरण दिलेलं आहे की एखादा भिकारी असतो आणि जेव्हा एक माणूस असा चाललेला आहे आणि जेव्हा तो माणूस त्या भिकाऱ्याला मदत करतो तर त्या माणसाला खूप आनंद होतो की मी ह्या भिकाऱ्याला मदत केलेली आहे. आणि त्याला असं खूप छान वाटतं की मी ही मदत केलेली आहे मी. परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही जे आभार मानायचे आहेत ते त्या भिकाऱ्याचे मानायचे आहेत. कारण त्या भिकाऱ्यांनी तुम्हाला ती संधी दिली की तुम्ही तुमचं एकदम जे ह्याच्यात तुम्ही अडकलेलात तर तुम्ही त्याच्यातून बाहेर आलात, तुम्हाला ती मदत करावीशी वाटली आणि म्हणून तुम्ही ती केली. म्हणजे तुमच्यातला जो चांगला गुण आहे तो तिथे आलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या वाक्यातून किंवा ह्या उदाहरणातून आपण पाहतो की स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्यातही ते दिव्यत्व आहे, म्हणजे आपल्यात तो ईश्वर आहे, तो जाणायला आपण शिकलो तर आपल्याला आपल्यातले चांगले गुण तर समजतील. आणि त्या चांगल्या गुणांमध्ये काय की इतरांना मदत करणे हा सर्वात चांगला गुण आहे. आणि जेव्हा आपण आपल्यातला ईश्वर बघायला सुरू करतो, स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांमध्येही तो ईश्वर बघायला सुरुवात करा. आत्ता जे तुम्ही खरंच आम्हाला उदाहरण देऊन सांगितलं तर अशी अजून अनेक उदाहरणं आम्हाला ऐकायची आणि कशा पद्धतीने आपल्या स्वतःमधला ईश्वर आपण ओळखू शकतो हे आपल्याला अजून ऐकायचं आहे. फक्त एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, जळगाववरून बोलत आहे. हॅलो, बोला रवींद्रजी. माझा प्रश्न असा आहे की चंचल आणि अस्थिर असं जे मन असतं त्यामुळे विवेक बुद्धीवर परिणाम होऊ शकतो निर्णय घेताना आणि त्याच्या कामावरही परिणाम होऊ शकतो दैनंदिन जीवनामध्ये. तर याबद्दल आपण काय मार्गदर्शन करतो? नक्कीच, धन्यवाद रवींद्रजी. होय, नक्कीच. आता जसं तुम्ही सांगत होता की स्वतःमधला ईश्वर आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि खूप सुंदर असं उदाहरण तुम्ही आम्हाला दिलं, तर त्याचबरोबर आम्हाला ते पुढे ऐकायलाही आवडेल की काय अजून आहे. होय, म्हणजे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने देखील आपलं मन जे असतं ते कधी कधी चंचल होतं. आणि चंचल झालं की आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा असतो, कुठल्याही गोष्टीवर विचार करायचा असतो, त्याच्यावर तो परिणाम होतो. आणि म्हणून आपण स्वतःकडे बघायला शिकायला पाहिजे, म्हणजे एका तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून. की काही प्रसंग असे असतात जेव्हा आपलं मन विचलित होतं, तर असे कुठले प्रसंग आहेत, अशी कुठली कारणं आहेत आणि त्या कारणाच्या आपण म्हणतो की मुळाशी जायचं आहे आणि त्याच्यातून आपण एक मार्ग आपल्याला दिसेल. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वतःला कमी लेखू नका. आणि जेव्हा आपण स्वतःला कमी लेखत नाही, कारण आपल्यात ते दिव्यत्व आहे आणि म्हणून आपण कदाचित आपल्याला कुठली ती समस्या असेल, विचार असतील, त्याच्यामुळे आपण थोडंसं डिस्टर्ब होतो, मन थोडं विचलित होतं. पण त्या दरम्यान आपण एक साधं असं केलं की आपण एक कागद घेतला आणि त्याच्यावर आपली समस्या जी मांडली, म्हणजे आपण असे मुद्देसूद की 1 2 3 4 कशामुळे हे होत आहे आणि ह्याच्यासाठी मी ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी काय करू शकतो किंवा शकते, आणि ते जर आपण लिहित गेलो तर खूपदा आपल्याला आपलाच मार्ग दिसतो. कारण ते आपल्याकडे असतं, आपल्याकडे ते ज्ञान आहे. पण जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की आपणच आपल्या डोळ्यांवर जर हात ठेवले आणि आपण ओरडायला लागलो की सगळीकडे अंधार आहे, तर आपणच ते हात बाजूला करणं सर्वात आवश्यक आहे. आणि म्हणूनच तो जो दिव्यत्वाचा अनुभव आहे तो घेण्यासाठी आपण सतत आपल्या स्वतःशी खूप जास्त मैत्री करायची आहे. जसं मी म्हटलं आधी की शांत बसायचं आहे, किंवा जे तज्ज्ञ आहेत
आपल्याकडे अनेक पुस्तकं आहेत किंवा स्वामी विवेकानंदांचे विचार असून द्या किंवा योगी अरविंदांचे विचार किंवा आपण इतर जगातले जे त्याच्यात विख्यात जे आहेत सकारात्मक विचार, हे जेव्हा आपण वाचतो आणि आपण आपल्या कृतीत ते कसं आणू शकतो. म्हणजे कसं आहे की आता आपल्याला जेव्हा कळतं की माझं मन विचलित होतं, अशी अशी परिस्थिती, तुम्ही विचार करा की एक पूर्ण महिना घेतला आणि एका आठवड्यात कितींदा असं होतं. आणि ते आपण जेव्हा आपण लिहितो आणि आपण पाहतो की आपण ह्या परिस्थितीला कसं तोंड दिलं किंवा हीच परिस्थिती माझ्या मित्रांनी त्याकडे कसं पाहिलं, आणि जर आपण हे थोडंसं शेअरिंग केलं आणि जेव्हा आपल्याला कळतं की नाही, माझ्याकडे हे जे कौशल्य लागतं ते कदाचित मी ते डेव्हलप केलं पाहिजे. आणि कधी कधी आपण ना खूप जास्त विचार करतो, तोही आवश्यक नसतो. आपण खूप घाबरून जातो किंवा आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे असं तो जो स्पीड असतो ना तो खूप फास्ट असतो. आणि काही काही वेळेला त्या स्पीडमुळे आपण कुठेतरी दुःखी होतो, कारण आपल्याकडे त्याच्यासाठी काहीच जसं म्हटलं सोल्युशन नसतं. आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मला असं वाटतं की जर तुम्ही ह्या पद्धतीने आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे एवढा वेळ नसेल की लिहा, विचार करा, पण मला असं वाटतं की एक जो प्रश्न असतो जर आपण तो नीट विचार केला नाही, कारण तो आपल्याला त्रास देतोय ना, त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास होतोय, त्यामुळे एक सिंपल की आपण कागद घेऊन जर लिहिलं आणि ह्याच्यावर सोल्युशन्स काय असू शकतात तर 1, 2, 3, 4 आणि तशा प्रकारे जर आपण त्या समस्येकडे बघितलं तर मला वाटतं की ते मन जे विचलित होतं ते कमी होईल. आणि अजून एक, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असेलच असं नाही. उदाहरण, ही जी परिस्थिती आहे तर आता असं कोणी प्रश्न की हे कधी संपणार आहे, असा एक सर्वसाधारण प्रश्न सगळ्यांना पडलेला प्रश्न की हे कधी संपणार आहे. तर काही लोक एकदम सांगतात की उद्या, परवा, 2 महिन्यांनी, 5 वर्षांनी, काही असेल. मला असं वाटतं की प्रश्न न विचारता, म्हणजे भविष्याकडे बघून किंवा नकारात्मक न होता, आज मला जे आवश्यक आहे ते मी कसं काही चांगलं करणार आहे त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रश्न जास्त निर्माण करू नका, तर जे प्रश्न आहेत त्याच्याकडे आपण एक वेगळ्या प्रकारे कसं बघू शकतो आणि रोजच्या जीवनात आपण आपलं जीवन जे आहे ते किती आनंदात आपण जगू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जर तो आनंद बघायला शिकलो तर मला असं वाटत नाही की मन विचलित होईल. जर ते विचलित होऊ शकतं तर ते आनंदही देऊ शकतं. त्यामुळे तो आनंद देण्याचं जे डायमेन्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जी भीती आहे त्याला आपण थोडं बाजूला ठेवायचं आहे. खूप छान सांगितलं तुम्ही आता. आणि जसं तुम्ही सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण शोधला पाहिजे, त्याविषयी आपण बोलूया. एक फोन घेऊया आधी. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला शिवानंदजी. मोठ्या मोठ्या सिटीमध्ये महिला शिक्षण घेतलेले असतात, फार चांगल्या प्रकारे त्यांना सगळं निर्णय घेण्यासाठी म्हणा किंवा कोणत्याही कामाला ते पुढाकार घेतात. पण ग्रामीण भागामध्ये महिला जी असतात ते अशिक्षित असतात, त्यांना म्हणजे कुठं निर्णय घेता येत नाही किंवा काय करायचं हे काय कळत नसते, काय नसते. मग तशा महिला स्वावलंबी होण्यासाठी मग मॅडमनी कोणत्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करतील, म्हणजे त्यांनी त्या प्रकारे त्यांनी वागलं तर त्यांना स्वावलंबी वागता येतील. पण आता जी महिला कसे ग्रामीण भागातले घाबरतात, तिने कोणत्याही कामाला पुढे येत नाही, काय नाही. मग त्यासाठी मॅडम काही मार्गदर्शन करतील असं माझा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच नक्कीच. धन्यवाद शिवानंदजी. खरं तर खूप छान आपल्या सखींच्या वतीने तो प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागातल्या काही सख्या ज्यांच्याकडे खूप कौशल्य असतं, निर्णय क्षमता असते, पण पुढे यायला थोडं घाबरतात, तर त्यांना काय मार्गदर्शन करू शकतो की त्या स्वावलंबीपणे आपला विचार करू शकतील? मला असं वाटतं की ह्या आपल्या भगिनींकडे पण खूप कौशल्य आहे, आत्मविश्वासही आहे आणि त्यांना कदाचित त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं नसेल. या कोविडच्या काळात काही गावांमध्ये ज्या स्त्रिया आहेत ज्यांनी शिक्षण घेतलेलं नाही, पण त्या स्त्रिया घराघरामध्ये जाऊन
त्यांनी एक प्रकारचं म्हणजे काही आर्टिकल्स आहेत की आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप मदत केलेली आहे. त्यांनी लोकांसाठी जेवण बनवलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांच्यात ते आहे आणि त्यासाठी थोडंसं अजून आपण जसं म्हणतो की शहरातलं जे शिक्षण आहे किंवा शहरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी आपण पाहतो की गावामध्ये जाऊन किंवा असे ग्रुप्स बनवले पाहिजेत की शहरातल्या बायका आणि गावातल्या बायका मिळून असे काही उपक्रम राबवले पाहिजेत. आणि आता आपण पाहतो की ऑनलाईन मोड आहे आणि काही काही गावांमध्ये ही सुविधा पण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारचं मार्गदर्शन त्यांना आवश्यक आहे. आणि याही भगिनी ज्या आहेत ह्या खूप उत्साहात असतात, त्यांना खूप काही करायचं असतं आणि मला असं वाटतं की त्यांना जीवनाचं एक वेगळं दर्शन आहे आणि म्हणून त्यांच्याकडूनही स्त्रिया ज्या शहरातल्या स्त्रिया आहेत त्यांनी खूप काही शिकायचं आहे. म्हणून हे देवाणघेवाण जे आहे ना, कोणीही कमी नाही. शिक्षण घेतलं आहे त्यामुळे थोडे विचार परिपक्व असतील, पण गावातल्या ज्या बायका आहेत त्यांचेही विचार परिपक्व आहेत. कदाचित ते आपण म्हणतो तसं फॉर्मल सेटअपमध्ये नसतील, पण त्यांच्याकडेही खूप कल्पना आहेत, त्यांच्याकडेही जीवन अनुभव आहेत. तर मला असं वाटतं की ही देवाणघेवाण खूप महत्त्वाची आहे आणि केवळ स्त्रियांनीच ही देवाणघेवाण करायची नाही, पण ही जगाला किती चांगल्या प्रकारे आपण घडवू शकतो हे जे शिक्षण आहे हे स्त्री उत्तम प्रकारे देऊ शकते. आणि म्हणून हे जे मी सांगितलेलं आहे की कोलॅबोरेशन ज्याला आपण म्हणतो की हे कोलॅबोरेशन झालं पाहिजे आणि ते काही प्रमाणात होतंय आणि ते अधिक प्रमाणात झालं पाहिजे आणि ते होण्याकरता आपणही पुढाकार घेतला पाहिजे. सगळ्यांनीच पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकतो तर ती मदत येते आणि आपण एकमेकांशी जोडले जातो. तर ह्यामुळे खूप ही विचारांची जेव्हा देवाणघेवाण होईल तेव्हा खरं तर सगळ्यांकडेच आपण एक म्हणजे म्हणतो ना की एक नवीन रस्ता आपल्यासमोर एक उभा राहील. स्त्रिया ह्या व्यवस्थापन करतात, पण त्यासुद्धा या ओमायक्रॉनशी लढा देताना कितपत उपयोगी आहे या सगळ्यांविषयी आपल्याला अधिक अजून जाणून घ्यायचं आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ह्या ओमायक्रॉनच्या ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार करणं किती महत्त्वाचं आहे याच विषयी आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रिया मंगेश वैद्य. मॅडम, विश्रांतीला जाण्यापूर्वी खरं तर खूप छोटी छोटी उदाहरणं तुम्ही दिलीत आणि कशा पद्धतीने मन विचलित न होता थोडं शांत ठेवून जर आपण विचार केला आणि एखाद्या प्रश्नाकडे भलेही तो थोडा वेळ घेतला जाईल की कागदावर लिहून घेणं, पण त्यातून हळूहळू आपल्याच प्रश्न आपल्याला उलगडत जाईल, त्याची उत्तरं आपल्याला मिळत जातील. हे खूप छान आम्हाला तुम्ही सांगितलंच आणि त्याचा नक्कीच आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना खरंच खूप फायदा होणार आहे. मला याचबरोबरीने विचारायचं आहे की स्त्रिया या घराचं व्यवस्थापन अगदी उत्तम प्रकारे करतात. ह्या ओमायक्रॉनच्या ज्यामध्ये लढा देण्यासाठी त्यांना त्याचा कितपत फायदा होतो? आपण पाहतो की जेव्हा व्यवस्थापन करायचं आहे, बाहेरची परिस्थिती कठीण आहे, तर बाहेर जाण्याचं टाळायचं आहे, तर हे आपल्या भगिनींना बरोबर माहिती आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की सारखं दुकानात जायला जमणार नाही. त्यामुळे काही भगिनी ऑनलाईनचीच त्यांना व्यवस्था आहे. ज्यांना ती व्यवस्था नाही, त्यांच्याकडे ते साधन नाही, अशाही बायका असतील, तर ह्या सगळ्या ज्या बायका आहेत हे सगळं एक म्हणतात की किती सामान लागणार आहे त्याची सगळी सूची करतात आणि कुठलं कधी संपणार आहे ह्याचं बरोबर अंदाज त्या ठेवतात. कधी कधी मला असं वाटतं की बायकांना गृहीत धरलं जातं. या सगळ्या ज्या पडद्यामागे ते करत असतात आणि हे त्यांनी करायलाच पाहिजे असं काही असतं, पण त्याच्यात पण ते एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य असतं. आणि म्हणून अत्यावश्यक वस्तूंचा साठा करणे किंवा त्या वस्तूंचा योग्य उपयोग करणे आणि घरगुती औषधांचा बटवा तयार करून ठेवणे
किंवा आपण बघतो की वेळेचे उत्तम नियोजन करणे. कारण आता कसं आहे की खूप जण घरी असतात आणि त्यामुळे खूप समस्या असू शकतात, वेळेचंही एक बंधन असतं, त्यामुळे त्याच्यातूनही तिने वाट काढलेली आहे. किंवा आपण पाहतो की डॉक्टर्सचे नंबर किंवा काही हॉस्पिटल्सचे नंबर, आणि ती जी स्त्री असते ती हे सगळं स्वतःसाठी किंवा फक्त तिच्या कुटुंबासाठी करत नाही, सगळ्यांसाठी. म्हणजे ती जेव्हा मदत कोणी मागितली तर ती लगेच ती देते, कधी कधी न विचारताही देते. त्यामुळे मला असं वाटतं की तो एक इमर्जन्सी फंड जो असतो की पैसे कधी लागतील, स्त्रियांकडे हा इमर्जन्सी फंड पण असतो, आणि ते जे आहे ते व्यवस्थापन आहे. आणि त्यामुळे टेलिमेडिसिन, की कदाचित डॉक्टरांना आपण असं व्हिडिओ कॉल करून भेटू शकतो, तर ह्या सगळ्या डायमेन्शन्स ज्या आहेत त्या स्त्रियांकडे आहेत. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात की जेव्हा लोक म्हणतात की आपण काय करू शकतो स्त्रियांसाठी, तर स्वामी विवेकानंद म्हणतात की स्त्रिया ह्या एवढ्या त्यांच्याकडे ती शक्ती आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काही करण्याची गरज नाही, कारण ते स्वतःसाठीच करतील. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण व्यवस्थापनाबद्दल म्हणतो तेव्हा त्या कुणाला असं विचारत नाही की हे किती आणायचं, हे कसं करायचं, त्या करतात. ते सगळं नियोजन त्यांच्याकडे असतं की किती आणायचं आहे, ते वायाही नाही गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने, म्हणजे ते मंडईत जायचं असेल किंवा किराणा मालाचं काही असेल किंवा औषधं असतील किंवा इतर खूप, जर आपण ती लिस्ट केली तर ती खूप मोठी लिस्ट आहे. पण प्रत्येक प्रश्नासाठी तिच्याकडे काहीतरी आपण म्हणतो की नियोजन करून तिने त्याच्याकडे पाहिलेलं आहे. खरं. त्यामुळे उत्तम आहे, म्हणजे याला काही शब्दच नाही आहेत असं आहे. म्हणजे खरं तर ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि असं म्हणतो की जेव्हा एखादा डॉक्टर किंवा शिक्षिका किंवा बँकिंग, पण ह्या सगळ्यांची कौशल्य, मूलभूत कौशल्य तिच्याकडे जन्मतःच असतं. होय, म्हणजे मंडईत खूप गर्दी असणार आहे, तिथं जायचं नाही तर मग काय करायचं, मग मला तशीच भाजी मिळणार नाही, मी स्वतः गेल्यानंतर मी ती भाजी बघणार आहे, तो जो आनंद आहे तो मला थोडे दिवस मिळणार नाही, हेही तिने स्वतःला सांगितलेलं आहे. कारण जर आपण मंडईत जाऊ तर आपल्याला धोका आहे. खरं. त्यामुळे तिची विचार करण्याची शक्ती जी आहे ना ती खूप वेगळ्या प्रकारची आहे आणि ती सगळ्यात ती सामावून घेते. अगदी खरं. या सगळ्यांमध्ये जसं आता तुम्ही सांगितलं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सगळ्यांविषयी चिंता करत असते, सगळ्याचं व्यवस्थापन करत असते अगदी योग्य प्रकारे. पण याच बरोबरीने ती स्वतःकडे थोडं दुर्लक्ष देते की स्वतःकडे थोडं लक्ष देणं किती गरजेचं आहे हे आत्ताच्या परिस्थितीमध्ये, याविषयी तुम्ही काय सांगाल? होय, हा मुद्दा खूपच छान आहे की जी स्त्री आहे ती खूपदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते किंवा तिची दिनचर्या जी आहे ती खूप काम आणि सारखं काम. तर त्यासाठी काही 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत की तिने योग्य आहार घेतला पाहिजे. कधी कधी ती सगळ्यांना काय आवडतं आणि स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर तिने योग्य आहार आणि नियमित व्यायाम. आता आपण प्रत्येकांना जेव्हा आपण स्त्रियांना विचारतो तुम्ही रोज व्यायाम करता का, तर त्यांचं उत्तर असतं वेळ कुठे आहे, मला वेळ नाही, मला करायचं आहे पण मला वेळ नाही. तर अशा स्त्रियांसाठी माझं असंच एक सूचना आहे की वेळ काढायला हवा आणि योगाभ्यास करा, त्यासाठी जे प्रशिक्षण आवश्यक आहे ते घ्या. पण तुम्ही स्वतः पण खूप महत्त्वाचे आहात आणि म्हणून ते व्यायाम करा, आवश्यक ती झोप घ्या आणि योग्य आराम केल्यानंतर आपण म्हणतो की आपल्याला खूप छान वाटणार आहे. तर स्वतःशी मैत्री जसं मी म्हणते ते तुम्ही करायला शिका आणि काम करत आनंदातही राहायला शिका. आणि आपण म्हणतो की जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण कुणालाच बदलू शकत नाहीत, पण आपण स्वतःला बदलू शकतो. आणि त्यामुळे आपण इतरांना बदलू शकत नाही, कारण आपण पाहतो की एका कुटुंबात वेगवेगळ्या दृष्टिकोनाची व्यक्ती असतात, स्वभावाची स्वभाव त्यांचे खूप वेगळे असतात आणि
कधी-कधी आपले त्यांच्याबरोबर जे विचार आहेत ते जुळणार नाहीत. त्यामुळे स्वतःला बदला, दुसऱ्यांना बदलण्यात खूप एनर्जी घालवू नका, कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून जी गोष्ट तुम्ही कराल ती आनंदात करा. आणि जेव्हा आपण पाहतो की बाहेर हा जो आपल्याला लढा सुरू आहे त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे आणि आपलं मन जे आहे ते खूप शांत असायला पाहिजे. आपलं आरोग्य चांगलंच असायला हवं आणि त्यासाठी तुम्हाला असं काही विशेष करायचं नाही आहे. फक्त तुम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्यासाठी वेळ काढायची. ही एक महत्त्वाची गोष्ट खरं तर करायची. अधिक फोन घेऊया आपला एक सखीचा. मीना सैंधाणे आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार मीनाताई, बोला. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आता ओमबायकाचा प्रसार वाढतो आहे, मुलं ऐकायलाच तयार नाही आहे, ते घराच्या बाहेर निघतातच, तर त्यांचा जो नकारात्मक आहे ते सकारात्मक मध्ये कसं बदल करावा हे सांगा. धन्यवाद. येस, धन्यवाद मीनाताई. म्हणजे आत्ताची ही जी काही परिस्थिती चालू आहे आणि आपल्याला शासकीय यंत्रणा किंवा वैद्यकीय यंत्रणा हे सगळेच आपल्याला सांगत असतात की जी काळजी घ्यायची आहे, जो सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क किंवा हात धुणं ही तर आपण घेतलीच पाहिजे आणि विनाकारण घराबाहेर जाऊन फिरू नये हेही आपल्याला सतत सांगितलं जातं आणि सुज्ञ नागरिक म्हणून आपण त्याचं पालन करणंही खूप गरजेचं आहे. मुलं फक्त ही आत्ताची जी एक पिढी आहे ती ऐकत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने त्यांच्यात परिवर्तन करता येईल? ही खूप मोठी समस्या आहे आणि घरातल्या मंडळींसाठी पण एक चॅलेंज आहे ते की मुलांना कसं काय सांगायचं की घरी बसा. मला असं वाटतं की यासाठी खूप कल्पनाशक्ती वापरायची गरज आहे. म्हणजे मुलांबरोबर काही खेळ खेळायचे आहेत, त्यांना काही आपण पुस्तकातले पॅसेजेस वाचून दाखवू शकतो किंवा त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काही चित्रकला असेल किंवा असे काही त्यांचे छंद जे असतील त्याकडेही आपण लक्ष द्यायचं आहे किंवा आपल्याला काही गोष्टी माहिती असतील त्या वाचून दाखवायच्या आहेत. आणि मला असं वाटतं की जर आपण त्या प्रकारे विचार केला आणि मुलांनाही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की समस्या काय आहे, मला असं वाटतं मुलंही त्यांना ती आकलन शक्ती असते. म्हणजे लहान मुलं असतात ना, आपण पाहिलं कधी त्यांच्याकडे खूप कधी गंभीर प्रश्न आपल्याला विचारतात. म्हणजे ते एक तत्वज्ञाच्या दृष्टिकोनातून त्यांना ते कदाचित समजत असतं आणि मला असं वाटतं की त्यांना न घाबरवता त्यांना बसवून जर आपण खूप चांगल्या प्रकारे सगळं सांगितलं तर तो जो डायमेन्शन आहे तो खूप आपल्याला त्यांना कन्वे करू शकतो. आणि म्हणून त्यांच्याशी प्रेमाने वागायचं आहे, त्यांच्यावर जास्त आपण की नका जाऊ, आपण असं म्हणतो की जेव्हा आपण सांगतो काही नका करू तर ते करण्यासाठी मुलांना जास्त येतं बळ. त्यामुळे त्यांना नका जाऊ हे वेगळ्या तऱ्हेने आपण जर सांगितलं तर मला असं वाटतं की ती मुलं ऐकतील, नक्कीच ऐकतील आणि प्रेमानेच हे होणार आहे हे निश्चित. प्रेम आणि त्यांना सांगण्याची पद्धत ह्या दोन गोष्टी थोड्या महत्त्वाच्या आहेत. खरं तर स्त्रियांनी सुद्धा आपलं मनोबल कसं वाढवलं पाहिजे या सगळ्यांविषयी आपण बोलणारच आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. किंवा एक छोटीशी विश्रांती. या ओमायक्रॉनशी लढा देताना आपली सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार किती महत्त्वाचे आहेत हे आजच्या भागात आपण सगळे जाणून घेत आहोत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपल्याला मिळत आहे आणि फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हे सगळं आजच्या गेस्टकडून आपण जाणून घेत आहोत. विश्रांतीला जाण्यापूर्वी मॅडम आपण असं म्हणतो की घराचा जो एक भक्कम आपण पिलर म्हणतो की स्त्रिया, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही काय सुचवाल? स्त्रियांचं मनोबल वाढवण्यासाठी स्त्रियांनी घाबरू नये, आणि मी म्हणेन की घाबरू नका आणि घाबरवू नका, दोन्ही गोष्टी. दुसरं म्हणजे जी माहिती आपल्याला मिळते, जी परिस्थिती आहे ती माहिती नीट वाचा आणि अफवांवर विश्वास करू नका, किंवा ती माहिती आपल्याला पूर्णपणे वाचा, त्याच्यासाठी वेळ द्या. आणि त्यामुळे काय होईल की आपला जो दृष्टिकोन आहे तो एकदम जो आवश्यक जे ज्ञान मिळायचं ते आपल्याला मिळणार आहे.
आणि प्रत्येक प्रश्नाला आत्ताच्या आपण जेव्हा परिस्थितीत पाहतो की काहीतरी तोडगा निघतोच आहे. आज नाही तर उद्या आपण बघितली गेल्या आठवड्यातली जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती आहे पुढल्या आठवड्याची, तर दर आठवड्यात, कारण ह्या सगळ्यामागे खूप जण काम करत आहेत आणि त्यांचे सगळ्यांचे आभार. कारण जर आपल्याला त्यांच्यावर विश्वास असेल तर आपली भीती कमी होणार आहे. आणि दुसरं म्हणजे तज्ज्ञांना मान द्या. जे तज्ज्ञ मंडळी आहेत प्रत्येक म्हणजे आरोग्याचे असतील किंवा काही, त्यांना मान द्या. आणि आपणच सगळे तज्ज्ञ आहोत असं नाही, आपण आपल्या याच्यात तज्ज्ञ असू, पण त्यामुळे तज्ज्ञाच्या भूमिकेत जाऊ नका. तज्ज्ञ काय सांगतायत, त्यांचं काय म्हणणं आहे ते नेमकं ऐका. आपल्याला जसं हवं आहे तसं ऐकू नका. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकण्याचं आपण एक ती शिस्त लावली पाहिजे. हा महत्वाचं खूप असं की कधी कधी काय होतं की तज्ज्ञांनी काहीतरी सांगितलंय पण आपण काहीतरी वेगळं ऐकलेलं आहे. आपल्या भीतीमुळे ते आपण ते खूप हे करून तिसऱ्याला सांगतो, तिसरा वेगळं काहीतरी सांगतो आणि म्हणून भीती वाढते, गर्दी वाढते आणि आपण चिडचिड, नैराश्य पसरवू नका. कारण आपल्याला त्याच्यातून लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून आनंदात राहा. आणि जी चिडचिड होते आहे, आपण आपल्याला जो छंद आहे त्याच्यात तुम्ही तुमचं मन रमवा. की आता तुम्हाला कदाचित बाहेर जाण्याचं जो आहे तो तुम्ही आता घरात आहात तर घरात आनंदात राहा. की मला आता माझ्या मित्राला मैत्रिणीला भेटायचं आहे किंवा आणि कोणाला भेटायचं आहे, फोन आहे, व्हिडिओ कॉल आहे, तर थोड्या दिवसांसाठी आपला जो एक वेगळा दृष्टिकोन करा. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यातून आपल्याला एक मार्ग नक्कीच मिळेल. पण आता ही जी आव्हानं समोर आहेत तर ह्याशी लढा देताना स्त्रियांसमोर नक्की काय काय आव्हानं अजून आहेत? आव्हानं खूप आहेत. म्हणजे कसं आहे की रोज एक नवीन आव्हान आहे. म्हणजे मुलांना शाळेत न्यायचं का नाही न्यायचं, कधी न्यायचं, आणि मग त्यांची परीक्षा, किंवा आपण पाहतो की सगळं असं अनिश्चित आहे. आणि म्हणून त्याला सामोरे जाताना आपण पाहतो की आपल्याकडे त्याचं काही प्रश्नच आहेत, उत्तरं कमी आहेत, आपल्यालाच ती शोधायची आहेत. किंवा आपल्याला पाहायचं आहे की जसं म्हटलं की आपण संघटित व्हायचं आहे. आणि ज्या स्त्रिया आहेत त्या एकमेकांशी जेव्हा चर्चा करतात तेव्हा त्यांना काहीतरी एक अनुभवातून काहीतरी कळलेलं असतं, ते शेअर करायचं आहे. आणि म्हणून ते शेअर केल्यानंतर आपल्याला कळेल की हां, मदत करायची एकमेकांना. आणि ती मदत केल्यानंतर मला असं वाटतं की एक भयमुक्त समाज आपण नक्कीच निर्माण करू शकतो. आणि ती लोकजागृती आपण करायची. आणि स्त्रियांनी याच्यात एक मुख्य भूमिका त्यांची असणार आहे. ही लोकजागृती कशासाठी आहे की आज जी परिस्थिती आहे त्याच्यातून आपण कसं बाहेर निघायचं आहे. म्हणजे आपल्याकडे आता आपले विचार आहेत आणि ते विचार जे आहेत ना ते आपल्या एकदम जवळचे आहेत. त्यामुळे विचारांबरोबर आपण आहोत. परिस्थिती कशी असली तरी आपण जर खूप स्ट्रॉंग असू आणि आपण म्हणजे काही असलं तरी मी सकारात्मकच राहणार आहे, तर मला असं वाटतं, जसं मी म्हटलं ना की परिस्थितीच स्त्रियांना घाबरणार आहे. आणि त्यामुळे आपण गर्दीपासून दूर व्हायचं आहे. खूप गप्पांचा कार्यक्रम वगैरे टाळायचा आहे, पण गप्प राहायचं नाही आहे. संवाद हा स्वतःशी सुरू असायला पाहिजे. संवाद जिथे जिथं आवश्यक आहे तिथे तिथं असायला पाहिजे. आणि हा संवाद मला असं वाटतं सकारात्मकच असायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, की संवाद बंद नाही करायचा आहे किंवा एकत्रच भेटून संवाद नाही करायचा आहे. संवाद करायचा आहे पण तो सकारात्मक करायचा आहे. याचबरोबरीने मॅडम मला विचारायचं आहे की विषय खूप छान आहे, वेळ कमी आहे, पण तरीही की हे सण उत्सव हे जे आपलं आनंदाचं एक वातावरण आहे, सकारात्मक ऊर्जेचं वातावरण आहे, पण ह्या ओमायक्रॉनशी लढा देताना हे कसं साजरं करायचं किंवा कशा पद्धतीने, थोडक्यात काय सांगाल? होय, आता असं होतं की सण आहेत आणि आपण कोणाला भेटू शकणार नाही किंवा आपण ते टाळतोय, तर काय करायचं? तर जसं मी म्हटलं की एकतर आहे की आपण ऑनलाईन सेलिब्रेशन करू शकतो, की आपण मीटिंग्स हे करू शकतो किंवा फोन करू शकतो किंवा आपण व्हिडिओ कॉल्सही करू शकतो. ते एक झालं. दुसरं की आपण काहीतरी खूप छान
वाचन करू शकतो. आपले जे महिलांचे गट आहेत, काही चांगली पुस्तकं असतील, त्याच्यातलं काही भाग असेल, समज 8 बायका असतील आणि त्यांना प्रत्येक ह्याच्यातून काहीतरी चांगलं, तर आता संक्रांत येते, तर त्या दिवशी आपण ऑनलाईन भेटायचं आणि प्रत्येकाने त्याच्यातलं एक काहीतरी भाग वाचायचा आहे. खरं. आणि हा रेकॉर्ड करून शेअर करायचा आहे. तर मला वाटतं की वाचन करायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे ह्या परिस्थितीविषयी, तर तेही तुम्ही करू शकता. किंवा चर्चा करायची आहे कुटुंबातल्या सगळ्यांची, कशी परिस्थिती आहे, प्रत्येकाचं मत घेऊन त्याच्यावर तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता. असं कधी कधी वाटतं, काही ज्या महिला असतात त्या म्हणतात नाही आम्ही कधीच वाचन करत नाही, आम्ही कधीच लेखन करत नाही, आम्हाला कधीच काही जमणार नाही. माझं असं त्यांनाच म्हणणं आहे की एकदा लिहायला सुरुवात करा. 1 पान रोज लिहा, 2 पानं रोज वाचा आणि 3 मिनटं शांत बसा. एवढं केल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल असं मला वाटतं. खरं आहे. आजच्या कार्यक्रमात आपण बघितलं की आपल्याला संवादही चालू ठेवायचा आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही ह्या ज्या नियमांचं उल्लंघन करायचं नाही आहे आणि जो आपला संवाद असेल तो सकारात्मक दृष्टिकोनातूनच असला पाहिजे. उद्या मकर संक्रांत जी आहे त्यावेळेला आपण एकमेकींना वाण देतो, तर मला असं वाटतं की ह्या सकारात्मक ऊर्जेचं किंवा सकारात्मक विचारांचं वाण जर एकमेकींना प्रदान केलं ना, तर ह्या सगळ्या परिस्थितीवर आपण नक्कीच मात करू शकतो. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला ही माध्यमं तर तुम्हाला माहितीच आहे, आम्हाला नक्की कळवा. माध्यमं आहेत फेसबुक www.facebook.com/DD सह्याद्री. जीमेलवर तुम्ही तुमचे प्रश्न, तुमचे प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपला जीमेल आय डी आहे sakhisayadri@gmail.com. यूट्यूबवर आपला सखी सह्याद्री आणि सर्वच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. www.youtube.com/DD सह्याद्री. ट्विटर आय डी सुद्धा आहे. मॅडम इथे आलात आणि एवढ्या छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीतून कसा सकारात्मक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे आणि या परिस्थितीवर मात कशा पद्धतीने करू शकतो, कसा लढा देऊ शकतो, हे आम्हाला माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्यासाठी खरंच खूप 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 धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन प्रश्नासह. तोपर्यंत नमस्कार.